नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। प्रत्येकानं मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पूर्ण पाहत जावा। प्रत्येक महाराष्ट्रातील वाहन मालकानं हे व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। अनेक कायद्यातही बदल झालेले आहेत, कायदे बदलत आहेत, दंडाच्या रकमा वाढत आहेत, स्क्रॅपिंग ॲक्ट हा जारी होत आहे। तर प्रत्येकानं आपलं माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिशा मिळेल, तुम्हाला कायद्याची चाहूल लागेल की बाबांनो आता आपल्या वाहनाचं काय होईल, दंड काय होत आहेत। प्रत्येकानं हा व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर करत राहा। तर आपण आता अकोला RTOची गमतीबाज आपण पत्र वाचूया। 3 पत्र आपण काल बी वाचली नव्हती, त्यांची येऊन 2-3 दिवस झालेली होती। तर त्यांना आपण मागितलेली होती माहिती काय की डेटा बनवायचं काम चालू आहे। जे सरकारी कार्यालयातने गाड्या पकडले जातात आणि त्या गाड्या तशाच चढून जातात, त्या गाड्यांचं करायचं काय। त्यासाठी आपण अकोला RTOला पत्र लिहिलेलं होतं। 31 मार्च 2024 तुमच्या वायुवेग पथक तपासणी पथकाने जे काही दोषी वाहनं पकडलेले आहेत त्यांची वर्गवारीनुसार आकडेवारी द्या। तर आता ह्याने जरा माहिती द्यायची कोशिश केलेली आहे, पण त्याने स्वतः त्यांनाच काही कळाली नाही माहिती काय द्यायची आहे ती। तर त्याने आपल्याला माहिती अशी दिली आहे 2019 ते 2020 562 वाहनं पकडली, 2020 ते 21 333 पकडली, 2021 ते 22 400 पकडली, 2022 ते 23 378 पकडली आणि 23 ते 24 274 पकडली आणि एप्रिलमध्ये त्यांनी 22 वाहनं ही ताब्यात घेतली। आणि इकडे सांगतायत आम्ही तडजोड शुल्क भरून वाहनं, एवढी तडजोड शुल्क झाली। आपण त्यांना विचारलेलं होतं साध्या सोप्या सरळ भाषेत की तुम्ही जी वाहनं पकडलेली आहेत आणि ती वाहनं तुमच्या ताब्यात आहेत, वाहनं सडली आहेत, वाहनांचे 2-2 वर्ष 3-3 वर्ष लोक वाहन मालक न्यायला येत नाहीत आणि ह्यांची आकडेवारी आपण त्यांना मागितलेली होती। तर त्यांनी ही गावभर माहिती दिलेली आहे रेकॉर्डची काढून। त्याच्यामुळं ह्याच्यातली आकडेवारी कशी काय आणि शेवटी आपण कुठल्याही RTOला फोन करायला संपर्क साधला तर ह्यांचे फोन बोंबलायला लागतच नाही, सगळ्यांचे फोन लागत नसतात कुठल्याही RTOचे। मी सुद्धा दिवसभर दोन वेळ ट्राय करत असतो तरी यांचे फोन लागत नाहीत, हे बी तितकंच खरं आहे। आणि मग दुसरे 2 अर्ज त्यांचेही पत्र आलेत, ते काय येडपाट अधिकाऱ्यांनी येडपाटच पत्र लिहिलेत। तर त्यांना आपण माहिती मागितलेली होती की 15 वर्ष तुमच्या कार्यालयात मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण झालेली वाहनं किती आहेत वर्गवारीनुसार, आणि की 20 वर्ष पूर्ण झालेली वाहनं किती आहेत वर्गवारीनुसार, की स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ही वाहनं जाणार आहेत। परंतु ह्या RTO अधिकाऱ्यांनी सरळ सरळ साध्या सोप्या भाषेत 2 वळीचं पत्र लिहिलेलं आहे की आपणास कळवण्यात येते की आपण मागणी केलेली माहिती ही मोठ्या स्वरूपाची स्पष्टीकरणात्मक दिसून येते। आपण मागितल्याप्रमाणे या कार्यालयातील अभिलेखावर माहितीचे स्वरूप ठेवण्यात येत नाही। या कार्यालयात वाहनांच्या नोंदी क्रमांकानुसार अभिलेख ठेवण्यात येतो। आपण वाहन क्रमांक कळवल्यास आपणास माहिती उपलब्ध करून देता येतील। अरे बाबांनो, माझी गाडी नाही तुमच्या अकोला RTOमध्ये, तुमच्या कार्यालयात किती गाड्या नोंद आहेत आणि 15 वर्ष पूर्ण झालेली ह्यांची आपण वर्गवारीनुसार आकडेवारी मागितलेली होती। तुम्ही जरी स्टेटस दिलं असतं ना तरी त्यातून तुम्हाला ते शोधता आलं असतं। हे मात्र RTO अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा। परिपूर्ण टाळाटाळ करून दिलेली माहिती, आलेला अर्ज कसा तरी पळवून लावायचा, हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे। आता दुसरा बी त्याने उत्तर असंच दिले, आपण मागितलेली माहिती आपणास कळवण्यात येते की आपण मागितलेली माहिती ही मोठ्या स्वरूपाची असून ठेवण्यात येत नाही, अभिलेख स्वतंत्र ठेवण्यात येतात। अरे काय बाबांनो, तुमच्याकडे अभिलेख, अरे तुमच्या स्टेटसमध्ये सगळ्या गाड्यांची माहिती असते। तुमच्याकडे रिक्षा किती आहेत, टॅक्सी किती आहेत, मोटरसायकल किती आहेत। 31 मार्चचा जरी तुम्ही अकोला RTO अधिकाऱ्यांनी स्टेटसचं पान जरी तुम्ही काढून दिलं असतं ना ह्याच्या संगतीनं तरी आनंद वाटला असता, लोकांना बी कळालं असतं। येडपाट अधिकाऱ्यांनी उत्तर तरी दिलं। अरे तुमच्या कार्यालयातील वाहनांची वर्गवारीनुसार आकडेवारी 31 मार्चपर्यंतची माहिती स्वरूपाची एवढी विस्तृत आहे, म्हणजे त्याला काय आहे, स्टेटस तरी असतं ना, प्रत्येकाचं असतं, प्रत्येक कार्यालयात असतं गाड्या किती आहेत, आमच्याकडे मोटरसायकल एवढे आहेत हे पाठवा। तर अकोला RTOनं ही अशी वेडपट पद्धतीनं माहिती दिलेली आहे, दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे। अगदी येडं बनून पेढं खाणारे अधिकारी आहेत हे, असं कुणीही काही समजू नये। तर जर काही ह्यांना परमेश्वरानं सद्बुद्धी दिली तर हे अकोला RTO पुन्हा स्टेटस पाठवेल आणि 15 वर्ष आणि 20 वर्षाच्या पुढं ची काय माहिती असेल ह्यांनी साधे पत्र पाठवले, त्याच्यामुळे ह्यांना अपील बी करता येत नाही, काय नाही।
म्हणजे ही पळवाट आहे। तर प्रत्येकानं मूचवाला मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।